महाभारतात इतकं सांगण्यासारखं आहे, प्रतिपाद्य म्हणतो ते इतकं आहे. धर्म असेल, काही पात्र योजना असेल, त्यांचा विचार असेल आणि आनुषंगिक विषय म्हणजे तेवढंच सांगायचं असतं असं नाही महाभारताला, पण तेही सांगितलं जातं. मुळातच वास्तुशास्त्र, ज्योतिष, भूगोल हे सांगणं प्रयोजन नाहीये मुख्य महाभारताचं. त्यांना एक धर्म, त्या अनुषंगाने झालेलं युद्ध आणि त्यातनं होणारं फलित आणि ते युद्ध होण्याकरता झालेली सगळी मानवी कारणं आणि त्याला असलेलं एक डिव्हाइन बॅकग्राऊंड की ज्याला एक दैवी कारण आपण म्हणतो, त्यामुळे नियती आणि माणसाचं कर्म यातली सगळी यात्रा सांगणं हेच महाभारताचं प्रतिपाद्य. स्वतः महाभारत असं सांगतं की हे का ही सगळी कथा सांगितली गेली, तर महत्वाच्या 3 विषयांना त्यांनी हात घातलाय. की अर्थशास्त्र सांगणारा हा ग्रंथ आहे, त्याच्यानंतर धर्मशास्त्र सांगणारा हा ग्रंथ आहे आणि मोक्षशास्त्र सांगणारा हा ग्रंथ आहे. म्हणजे अर्थ, याचा अर्थ सगळा व्यवहार आणि त्या संदर्भातली सगळी चर्चा हा घेऊन त्याच्यात जो साधायचा आहे तो धर्म. आणि हे सगळं होत असताना कधी युद्ध घडेल, कधी नाही घडणार, कधी आतल्या द्वंद्व सुरू असेल, कधी बाहेरच्याशी युद्ध करावं लागेल, हे सगळं करून सुद्धा त्याचं प्रतिपाद्य मुख्य हे आहे किंवा साध्य हे आहे की ते मोक्षापर्यंत तुम्हाला घेऊन जातं आणि म्हणूनच मोक्षशास्त्र हे त्याचं अंतिम उद्दिष्ट आहे.